जालन्यात थेट गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर शाई फेक करण्यात आली आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे कुटुंबासोबत जालना दौऱ्यावर आले असताना मनसे कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला लक्ष्य केलं। मनसेचे जालना शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांच्या नेतृत्वाखाली काही कार्यकर्त्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर काळी शाई आणि सुपारी फेकत जोरदार घोषणाबाजी केली आहे। यामागचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि महाराष्ट्रात रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती। त्याचवेळी गुणरत्न सदावर्ते यांनी रिक्षा चालकांच्या बाजूने भूमिका घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर थेट टीका केली होती। विशेष म्हणजे सदावर्तेंनी वापरलेल्या काही शब्दांमुळे मनसैनिक हे संतापले होते। याच रागातून आज जालन्यात सदावर्तेंच्या गाडीला अडवून शाई फेक करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। दरम्यान गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षण, एसटी आंदोलन आणि इतर मोठ्या प्रकरणांमुळे कायमच चर्चेत असतात। आता या शाई फेकीनंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारण आणि मराठीच्या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच तापताना दिसतंय। पोलिसांना आधीच तणावाची शक्यता होती, त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करत मोठा अनर्थ या ठिकाणी टाळला। मात्र तरीही सदावर्तेंच्या गाडीवर काळी शाई फेकण्यात आली आहे। या प्रकरणानंतर आता पोलिसांनी सदावर्तेंसह काही जणांना ताब्यात घेतले। पुढे काय भूमिका घेतली जाते, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र प्राईम टाइम महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।